नमस्कार. नवजीवनकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजपासून आपण गणिताचं एक कोर्स घेऊन येतोय आणि हा कोर्स आपण यूट्यूबला टाकणार आहे. ह्या कोर्समधली ए टू झेड गणितं मी तुम्हाला सोडवून देणार आहे. फक्त हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे. तुम्हाला पोलीस भरतीला, आर्मी भरतीला, सगळ्या भरतीला याचा नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बेसिकपासून सुरुवात करूया. म्हणजे आपण नैसर्गिक संख्यापासून सुरुवात करूया. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर बघा, ज्या संख्या व्यवहारात वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या ज्या संख्या आहेत त्या म्हणजे अनंतपर्यंत. किती? अनंतपर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ह्या अनंतपर्यंत. पण शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, कारण शून्याचा वापर म्हणजे शून्य आपण मोजत नाही, त्यामुळे शून्य ही संख्या नाही. आणि -1, -2, -3 किंवा -0.5 ह्या म्हणजे ऋण ज्या संख्या असतात त्या सुद्धा नैसर्गिक संख्या नसतात. बघा, याच म्हणजे नैसर्गिक संख्याचं परीक्षेला काय गणित येतं ते आपण बघूया. बघा, नैसर्गिक संख्येचं परीक्षेला काय येतं? 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, म्हणजे पहिला क्रमवार 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज हे परीक्षेला 100% विचारलं जातं. तर बघूया काय आहे. बघा, पहिल्या उदाहरणात काय सांगितलंय? 1 ते 16 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा, ह्याला सूत्र ध्यानात ठेवायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीनं करायचं. काय करायचं? ही जी शेवटची संख्या आहे ती कुठल्या आहे ती घ्यायची. कुठल्या शेवटची संख्या? 16. क्रमाने येणारा 16च्या पुढली संख्या कुठली घ्यायची? तर 16च्या पुढली संख्या आहे 17 आणि छेद काय करायचं? 2 करायचं. बघा, काय केलं आपण? शेवटची संख्या घेतली, शेवटची संख्या घेतल्यानंतर त्याच्या पुढली संख्या घेतली आणि छेद 2 केला. आता काटाकाटी करूया. येणारं उत्तर बघा, 2 न भाग लावा. 82 16 आणि 17 ट. बघा, गुणाकार येत नसला तर असं करूया. 8 36 56 6 हाच्याला गेले 5 8 1 8 आणि 5 13. किती आलं? 136 आली. यांच्या क्रमागत संख्यांची बेरीज किती आली? तर 136 आली. एकदम विदिन सेकंदात होतं. तसंच आता दुसरं गणित आहे. 1 ते 95 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे? बघा, सेम पद्धत आपल्याला करायची आहे. शेवटचा अंक घ्या, निवडायचा आहे. शेवटचा अंक आहे 95 गुणिले त्याच्या पुढलं 95च्या पुढला आहे 96 आणि छेद काय करायचंय? 2 करायचंय. ध्यानात ठेवा, एक जर विषम असली एक विषम संख्या येतीच, त्यामुळे भाग लागतच असतो कुठल्या ना कुठल्या संख्येला. बघा, 2 चौक 8 राहिले 82 16 काय आलं? 95 गुणिले 48 झाली. करा गुणाकार. 8 पंचे 40 ह्याच्याला गेले 4 8 9 72 73 14 75 76. एक घर सोडलं. 4 पंचे 20 ह्याच्याला गेले 4 9 37 आणि 1 38. बेरीज 0 6 7 आणि 7 14 आणि 1 15 ह्याच्याला गेला 1. किती आलं? 400 4500. तर यांची बेरीज किती आली? 4560 एवढी यांची बेरीज आली. बघा, तसंच पुढं गणित दिलंय. 1 ते 216. किती पण मोठी संख्या असली, क्रमवार संख्या असली, तर ही शेवटची संख्या पहिल्यांदा घ्यायची. 216 गुणिले 200 त्याच्या पुढली संख्या कुठली आहे? तर 217 आणि भागिले काय करायचं? याला 2 करायचं. देण्यात ठेवा, भागिले 2 करायचे. हा, भाग लावा. 2 0 0 82 16 किती झालं? 217 गुणिले 108. हा, चला भाग लावा. 8 36 56 6 ह्याच्याला गेले किती गेले? 5 8 1 8 आणि 5 13 ह्याच्याला गेला 1 8 2 16. एक घर 16 आणि 1 17 ह्याच्याला 17 बरोबर. एक घर सोडायचंय. शून्यानं कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय घेतो? 0. त्यामुळे 0 झालं बरोबर. 1 न कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय येतो? तीच संख्या ती 7 1 आणि 2. बेरीज करा 6
3 7 आणि 7 हातच्याला गेला 1 3 आणि 2 किती आलं 23,000 हा याचं उत्तर किती आलं 23,436 एवढं उत्तर आलं बघा. त्याच्यानंतर पुढलं गणित आहे बघा. त्याच्यानंतर पुढलं गणित आहे 1 ते 86 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काय करायचं आपल्याला 86 घ्यायचे त्याच्या पुढली काय घ्यायचे 87/2 करायचे. आता आपल्याला काय करायचं काटाकाटी केली पाहिजे. काटाकाटी करा हा बे चौक 8 बे त्रिक 6 किती आलं 87/43 बघा गुन्हा 7 त्रिक 21 हाताला गेले 8 त्रिक 24 25 आणि 1 26 बरोबर का. एक घर सोडलं 4 7 28 हाताला गेले 4 8 33 आणि 1 34 यांची बेरीज केली 1 6 7 आणि 8 हा 6 6 12 13 आणि 1 14 हाताला गेला 1 5 6 आणि 7 आणि 3 चे 3 किती आलं उत्तर याचं 3,741 एवढं आलं बघा. आता आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली. नैसर्गिक संख्यात पण नैसर्गिक संख्यातल्या काय वर्गांची बेरीज आपल्याला बघायची. नैसर्गिक संख्यात क्रमवार नैसर्गिक संख्या पण त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. मग वर्गांची बेरीज आपण थोड्या संख्यांची करू शकतो जास्त संख्यांची करू शकतो का नाही करू शकत. मग त्याच्यासाठी काय करायचंय बघा. याचं सुद्धा सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही. मी जी ट्रिक्स सांगते तिचा वापर करून तुम्ही गणित सोडवू शकता. बघा काय करायचं शेवटची संख्या अंक कुठला आहे तो ओळखायचा. काय आहे तर शेवटचा अंक 9 आहे. त्याच्या पुढला अंक घ्यायचा 9 गुणिले 10 बरोबर. आता काय करायचं त्याचे गुणिले त्याच्या पुढं 9 आणि 10 जे आहे यांची बेरीज करायची. 9 आणि 10 किती झालं 9 आणि 10 किती झालं 19 आणि मग अशा आपण छेद काय घेत होतो 2 घेत होतो. आता छेद फक्त काय करायचा 6 घ्यायचा. आता काटाकाटी करा किती न भाग लागतोय 2 न भाग लागतोय बे त्रिक 6 बे पंचे 10 3 न भाग लागतोय 3 1 3 3 त्रिक 9. आता बघा या दोघांचा गुणाकार सोपा आहे 3 5 19 गुणिले 15 एवढंच आपल्याला करायचंय. करा 5 9 45 चे हातच्याला गेले 5 1 5 आणि 4 9 एक घर सोडलं 19 हायास बरोबर 5 9 9 18 हातच्याला गेलं 1 किती आलं 285 एवढी यांच्या वर्गांची बेरीज झाली. बघा किती सोपं आहे. आता आपण पुढलं बघूया 285 आलं. आता पुढे बघूया 1 ते 15 पर्यंत. बघा 1 ते 15 पर्यंत बघूया काय करायचे काय ट्रिक्स वापरायचे. 1 ते 15 पर्यंतची शेवटचा अंक घ्यायचा आहे. कुठला शेवटचा अंक आहे 15 गुणिले त्याच्या पुढली 16 ह्या दोघांची बेरीज पुढे घ्यायची. 6 5 5 5 6 आणि 1 7 हा आणि किती आलं 2 6 5 5 आणि 5 10 आणि 11 ह्याच्याला गेला 1 किती आलं 31 आलं बरोबर 31/6. आता भाग लावा किती लागतोय 3 न भाग लागतोय बे त्रिक 6 आणि 82 16. आता 3 न भाग लागल 3 1 3 3 5 15 हा. आता ह्या दोघांचा गुणाकार करणं सोपं आहे 85 40 31 गुणिले 4च करूया आहे ना. आता इथंच 85 किती आलं 40 आलं. हे 4 नच 31 ला गुणूया 4 1 4 त्रिक आणि 1 0 दिला किती आलं 1240 एवढं काय आलं. 1 ते 15 पर्यंत वर्गांची बेरीज झाली. बघा परत पुढलं बघूया 1 ते 72 पर्यंतच्या वर्गांची बेरीज सांगितल्या. शेवटचा अंक कुठला आहे बघा शेवटचा अंक कुठला आहे तर हे शेवटचा अंक आहे 72 बरोबर का. 72 गुणिले
72च्या पुढला कुठला अंक आहे 73. ह्या दोघांची बेरीज करायची. 3 4 आणि 5 किती आलं 5. 7 आणि 7 14 किती आलं 145. भागिले काय करायचं आहे छेद 6 करायचं आहे. भाग लावा. किती भाग लागतोय बे त्रिक 6 बे त्रिक 6 आणि बेसक 12 बरोबर का. आता 3 भाग लागतोय का 3 इकडे भाग लागेल 5 5 आणि 4 भाग लागतोय का 10 होते ना. 5 आणि 5 10 नाही लागत. 73 ला नाही लागत. ह्याला लागतोय 36 ला. 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6 किती आलं 72 गुणिले बघा काय आलं 72 गुणिले 73 गुणिले 145. आता आपल्याला गुणाकार करताना छोट्या छोट्या संख्येचं केलं पाहिजे. गुणाकाराच्या आकडेमोड जास्त होत्या तरी पण काय हरकत नाही. बघा 73 गुणिले 12 12चा पाढ आपल्याला येत असतो. 12 ने भाग लावू शकतो. किती 12 12 24 12 त्रिक 36 हाच्याला गेले 3 12 37 84 85 86 आणि 87 गुणिले काय करायला लागेल 145 करायला लागेल. 5 न गुणा 5 सक 30 हाच्याला गेले 3 5 7 35 36 37 38 हाच्याला गेले 3च गेलं 85 40 41 42 आणि 43 एक घर सोडलं. आता ह्या हातच्या पण काढून टाकतो. हा 4 सक 24 हाच्याला गेले 2 4 7 28 29 आणि 30 हाच्याला गेले 3 4 8 32 33 34 आणि 35. आता काय करायला लागणार 2 घर सोडायला लागणार 6 7 आणि 8 आहे असं कारण गुणाकार करताना. आता यांची बेरीज करायची. किती येते बेरीज 0 8 4 14 पासून 12 हाच्याला गेला 1 6 आणि 1 7 8 9 10 हाच्याला गेला 1 7 आणि 1 4 5 5 आणि 1 6 6 6 12 आणि 1 13 13 14 15 16 17 हाच्याला गेला 8 आणि 1 9 10 11 आणि 12 किती आलं 12 70 20 किती आलं 12 70 20 बरोबर का. 3 घर 1,27,020 एवढं काय आलं उत्तर आलं. बघा मी तुम्हाला आता वर्गांची बेरीज करून दाखवली बरोबर का. ती तुमच्यासाठी काय गणित दिली ते ती मला तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगायचे. 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग डॉट डॉट 49चा वर्ग हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. तसंच दुसरं गणित आहे 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग म्हणजे 19चा वर्ग म्हणजे क्रमवार 19 पर्यंतच्या वर्गांची बेरीज किती येते ही मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे.